गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा. नमस्कार मंडळी. आज गुरुवार दिनांक 30 जुलै. काय योगायोग आहे बघा. कालच गुरुपौर्णिमा झाली आणि आज ख्यातनाम नृत्यांगना गुरु पंडिता शमा भाटे यांच्या शिष्या प्रसिद्ध नृत्यांगना मुक्तिश्री यांचे कथ्थक नृत्य आपण पाहणार आहोत. लेडीज मंथ मधील हा शेवटचा कार्यक्रम आहे, तरी सर्वांनी नक्की या. मोठ्या संख्येने उपस्थित राहा हीच विनंती. सर्व गुरूंना सादर नमन. लेडीज मंथमधील 23 जुलैच्या कार्यक्रमाचा वृत्तांत. ह्या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्काराबद्दल माहिती व पुरस्कार विजेत्या स्त्रियांचे कार्य अभिवाचनाद्वारे सर्वांसमोर सादर केले. 1954 सालापासून हा नागरी सन्मान सुरू झाला. कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, वैद्यक, समाजसेवा, उद्योग, क्रीडा, सामाजिक कार्य यापैकी कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराकरता केवळ उत्कृष्टता न तपासता समाजावर झालेला सकारात्मक परिणाम म्हणजे लोककल्याणाचा घटकही तपासला जातो. तसेच अंतिम निवडीपूर्वी त्या व्यक्तीची पार्श्वभूमी व चारित्र्यही तपासले जाते. ह्या कार्यक्रमाद्वारे सामान्य घरात जन्मलेल्या पण असामान्य कामगिरी करणाऱ्या 6 स्त्रियांची ओळख आपण करून घेतली. उच्च शिक्षित तसेच APJ अब्दुल कलाम यांच्यासारखे गुरु लाभलेल्या मिसाईल वुमन स्टेसी थॉमस. अभिवाचन केलं होतं ॲन चित्रा भावे यांनी. अपघातामुळे विकलांग झालेल्या पण त्यातून बाहेर पडून हळूहळू पण नकळत 5 एकर जागेत एक हाती जंगल निर्माण करणाऱ्या कोलाकल देवकी अम्मन. अभिवाचन केले होते ॲन मेधा पेंढारकर यांनी. लहानपणापासूनच देशासाठी संपूर्ण आयुष्य वेचण्याची जिद्द व स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञावर पूर्ण श्रद्धा असणाऱ्या विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा निवेदिता भिडे. अभिवाचन केलं होतं ज्योती रानडे यांनी. बुद्धिबळात प्रावीण्य मिळवण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करताना अतिशय लहान वयात चमकदार कामगिरी करणारी ग्रँड मास्टर कोनेरू हम्पी. अभिवाचन केलं होतं सोनाली खुर्जेकर यांनी. खऱ्या तर अशिक्षित पण घरात आजारपण शिरल्यावर सेंद्रिय धान्याचे महत्त्व लक्षात आल्यावर त्याचा प्रचार करून जुनी वाणे सांभाळून त्याची बँक बनवली अशा बीजमाता राहीबाई पोपेरे. अभिवाचन ॲन कल्पना शहानी केलं होतं. राजघराण्यात जन्मलेल्या पण हत्तीबद्दल विलक्षण अस्मिता बाळगणाऱ्या तसेच हत्तीच्या संरक्षणाकरता मनापासून काम करणाऱ्या हत्ती रक्षक पार्वती बरुवा. अभिवाचन केलं होतं ॲन सुलभा सिधये यांनी. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं ॲन ललित गौरी डांगे यांनी. पडद्यावर मागे प्रत्येक पद्मश्री विजेत्याचे फोटो दाखवले गेले. ती तांत्रिक मदत केली होती ॲन स्वाती पाटील यांनी. कार्यक्रम सर्वांना खूपच आवडला. प्रत्येकीने आपापल्या व्यक्तिरेखेप्रमाणे वेशभूषा केली होती. फर्स्ट लेडीने गौरीने शेवटी आभार मानले व नंतर नेहमीप्रमाणे सुग्रास भोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला. धन्यवाद. सन 26-27 मधील मेडिकल प्रोजेक्ट अंतर्गत दिनांक 24 जुलै 26 रोजी महिला कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन सुतारदरा येथील महिलांसाठी केले होते. रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, टाटा ऑन्कोलॉजी हॉस्पिटल तळेगाव आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात 75 महिलांची प्राथमिक तपासणी आणि गर्भाशयमुख म्हणजेच सर्व्हायकल कॅन्सर व स्तन कर्करोग म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर यांचे स्कॅनिंग करण्यात आले. संशयित महिलांसाठी
पॅप स्मिअर टेस्ट द्वारे पुढील तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरासाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज 4 तपासणी कक्ष असलेली विशेष व्हॅन आणि अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपलब्ध होते. आपल्या क्लबच्या डॉक्टर मंजिरी हंबर्डीकर आणि डॉक्टर परिमल खुर्जेकर यांचा विशेष सहभाग होता. या शिबिरात प्रेसिडेंट प्रसाद कुंभोजकर, सेक्रेटरी नरेंद्र खेडेकर, जॉईंट सेक्रेटरी अंजली कोरे तसेच इतर 15 रोटेरियन आणि ॲन्स सहभागी झाले होते. आपल्या क्लबचे सेवा हीच आपली ओळख हे ब्रीदवाक्य सार्थ झाले. अरे आलीच का सुजाता? बराच वेळ लागला ग. कसा झाला प्रोजेक्ट तुमचा? प्रोजेक्ट ना अगदी छान, एकदम वेल ऑर्गनाइज्ड. आणि आपला रोटरीचा डिस्ट्रिक्ट ड्राईव्ह आहे ना, चेरी ब्लॉसम, त्याखाली हा प्रोजेक्ट होता. कुठे होता ग नक्की? अहो, वारजेतच शाळा होती, एकदम टोकाला. पोहोचेपर्यंत वाटलंच नाही की इथेही एवढी सुंदर शाळा जिल्हा परिषदेची असू शकेल म्हणून. आणि शाळेचं नाव होतं वानाबाई बाळोबा बराटे प्राथमिक विद्यालय. आणि या शाळेतील आणि इतर अशा 90 मुलांची आपण डोळ्यांची, दातांची तपासणी व कान, नाक, घसा तसंच हिमोग्लोबिनची तपासणी पण केली. अरे वा, फारच छान. अहो, एवढंच नाही तर हिमोग्लोबिन तपासणीत रक्ताची कमतरता जर आढळली तर त्यांना आपण आयनच्या गोळ्या पण दिल्या आहेत. वा, हे तर अतिउत्तम झाले ग. आणि ज्या मुलांच्या तपासणीत काही इतर कमतरता सापडली त्यांच्या पालकांना पेपरवर तसे लिहून पुढील तपासण्यासाठी देण्यात पण दिलं. अरे वा, इतके सगळे उत्तम काम. म्हणजे मेडिकल प्रोजेक्ट टीम चांगलीच कामाला लागलेली आहे. आणि हो, ह्या महिन्यातच ह्यांचे हा 4था प्रोजेक्ट आहे ग. हो ना, खरंच कौतुकास्पद आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या क्लबचे डॉक्टर मंजिरी आणि परिमल हे जातीने लक्ष घालून सगळं व्यवस्थित होत आहे ना हे बघत होते. हो हो हो, हे दोघंही खूपच सिन्सिअर आहेत, ह्याबद्दल काही शंकाच नाही. आणि आश्चर्य म्हणजे एवढ्या छोट्या अरुंद रस्त्यावर आपण भारती हॉस्पिटलला दिलेली मेडिकल व्हॅन आणि डॉक्टरांची टीम अगदी वेळेवर हजर होती बरं का. त्यांनी कुठलीही घाई गडबड न करता शांतपणे आणि व्यवस्थित सर्व चेकअप केलं. अरे वा, छानच की. आणि आपल्याबरोबर ना सेवा सहयोग सबुत्कर्ष संस्थेचे काही कार्यकर्तेही हजर होते बरं का. ही कुठली संस्था ग? नाव कधी ऐकलं नाही म्हणून विचारलं. अहो, ही संस्था गेली कित्येक वर्ष समाजातील दुर्बल घटकांसाठी भरपूर काम करते. त्यातलंच एक म्हणजे ते गरीब मुलांसाठी अभ्यासिका चालवतात. आणि या अभ्यासिकेतील काही मुलंही आपल्या तपासणीसाठी आली होती. अरे वा, हे तर उत्तमच झाले. या संस्थेबरोबर आपण अजूनही काम करू शकतो बरं. आपल्यापैकी कोण कोण आले होते ग? नॅचरली ना, प्रेसिडेंट, फर्स्ट लेडी आणि सेक्रेटरी आणि पीपी हे सगळे असणारच ना. म्हणजे अहो, गौरी, प्रसाद, नंतर नरेंद्र, देवदत्त अगदी जातीने हजर होते. आणि नम्रता आणि मी. आणि हो, सुजाता पण. पण खरं सांगू, लहान मुलांच्या निरोगी आणि उज्ज्वल भविष्यासाठी हा जो उपक्रम आपण हाती घेतलाय ना त्याचे खूप समाधान वाटले. अगदी खरं आहे. असे उपक्रम हे सामाजिक बांधिलकीचे उत्तम नमुना आहे. हो की नाही ग? बरं चल, मी आता तुला मस्त आल्याच्या चहा ठेवतोय. चल पिऊया आपण. वा, अगदी मनातलं बोललात. नमस्कार. प्रत्येक रोटरी वर्षाचा अखेरचा पण अत्यंत महत्त्वाचा आणि उत्कंठावर्धक असा कार्यक्रम म्हणजे डिस्ट्रिक्ट अवॉर्ड सेरेमनी. रोटरी वर्ष 25-26 या वर्षीचा हा समारंभ नुकताच 26 जुलै रोजी पुना क्लबच्या सिनेमा हॉलमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचे नाव होते गौरव आणि त्याची टॅगलाईन होती नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व. या कार्यक्रमात एकूण 3 प्रकारची अवॉर्ड्स देण्यात आली. पहिली अवॉर्ड होतं नंबरवर आधारित नंबर बेस्ड अवॉर्ड्स, जी फाउंडेशन गिविंग
मेंबर्स ग्रोथ, क्लब परफॉर्मन्स इंडेक्स यावर आधारित असतात. दुसरं ॲप्लाइड अवॉर्ड्स वर्षभर केलेल्या प्रोजेक्ट्सच्या कामगिरीवर आधारित असतात. आणि तिसरी अवॉर्ड्स म्हणजे डिस्ट्रिक्ट गव्हर्नरतर्फे कौतुकाची अवॉर्ड्स असतात. आपल्या क्लबचे रोटेरियन चारुदत्त भावे हे यावर्षी डिस्ट्रिक्टचे अवॉर्ड कमिटीचे डायरेक्टर होते. त्यांनी या समारंभात प्रास्ताविक भाषण केले. एकूण वर्षभर कशा प्रकारचे प्रोजेक्ट झाली याचा आढावा घेतला. नंतर त्यांनी यावर्षीच्या ॲप्लाइड अवॉर्ड्सच्या ट्रॉफी विनर्सची नावे जाहीर केली. एकूण 86 क्लबपैकी 70 क्लब्सना अवॉर्ड्स मिळाली. यावर्षी आपल्या क्लबची कामगिरी अतिशय उत्तम झाली. आपल्याला विविध 5 प्रोजेक्ट्सच्या मध्ये 5 ट्रॉफीज मिळाल्या. तसेच आणखीनही खालील ट्रॉफीज मिळाल्या. डिस्ट्रिक्ट सायटेशन 5 स्टार क्लब, आपला क्लब 5 स्टार क्लब म्हणून गौरवला गेला. CPI झोन आपला 5 आहे, त्यामध्ये आपल्याला रँक 2 टॉपरचे ट्रॉफी मिळाली. फर्स्ट टाइम बेस्ट CSR प्रोजेक्ट फॉर डेन्स अर्बन फॉरेस्टसाठी पण ट्रॉफी मिळाली. आणि आपल्या क्लबचे रोटेरियन संजीव करंजकर हे बेस्ट असिस्टंट गव्हर्नर म्हणून गौरवले गेले. तर रोटेरियन चारुदत्त भावे हे बेस्ट डायरेक्टर म्हणून गौरवले गेले. सर्व विजेत्यांचे आणि IPP देवदत्त व त्याची टीम या सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन. या कार्यक्रमास आपल्या क्लबमधून 12 सदस्य उपस्थित होते. सर्वांना केलेल्या कामाचे समाधान होते, कौतुक वाटत होते. तर आणि सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊन मंडळी घरी परतली. धन्यवाद. नमस्कार मंडळी, पुढील 2 कार्यक्रमांबद्दल थोडं जाणून घेऊयात. दिनांक 6 ऑगस्ट 26 रोजीच्या कार्यक्रमात सौ क्षमा एरंडे, डॉक्टर निलिमा राडकर व ॲडव्होकेट मंजिरी बर्वे या तिघी बहिणी सादर करणार आहेत कार्यक्रम हितगुज कोड्यांशी संवाद शब्दांशी. यात आपण ऐकणार आहोत मराठी भाषेतील गमती जमती. तर दिनांक 13 ऑगस्ट 26 रोजी रोटरी क्लब ऑफ साऊथ, रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज यांच्यासोबत होणाऱ्या फ्युजन मीटिंगमध्ये सौ शुभदा गोडबोले सादर करणार आहेत एक अनुभव कथन सागर, नभ आणि भू. हा कार्यक्रम अकस्मात होणारे होऊनही जाते या पुस्तकावर आधारित आहे. यात 36 वर्षे ऑइल टँकरवर काम केलेले मरीन इंजिनियर श्रीयुत प्रसाद गोडबोले व गेले 13 वर्षे एअर इंडियात कमांडर म्हणून कार्यरत असलेली त्यांची कन्या व स्वतः शुभदा गोडबोले यांच्या चित्तथरारक अनुभवांचे कथन आहे. तर मंडळी, मला खात्री आहे इराणच्या हॉर्मुझ व खार आयर्लंड या खाडीत बरीच वर्षे काम केलेल्या या मरीन इंजिनियरच्या चित्तथरारक अनुभवांची सफर करायला आपल्याला नक्कीच आवडेल. तर या दोन्ही कार्यक्रमांना आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद देऊयात. जाणून घेऊया डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅमबद्दल. 9 ऑगस्ट मान्सून फेलोशिप सेजल वर्ल्ड कापूर होळ येथे. 23 ऑगस्ट डिनर विथ DG. 30 ऑगस्ट मेंबरशिप सेमिनार. प्लीज ब्लॉक युअर डेट्स अँड अटेंड. एक आनंदाची बातमी. आपल्या क्लबचे PP रोटेरियन दादा सावळे यांची नात ईशा सबनीस हिने UK येथील शेफिल्ड विद्यापीठातून BSc आणि MBBS अशी दुहेरी पदवी ग्रहण केली. याबद्दल तिचे व सर्व कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. एडिटर अलका पटवर्धन, को एडिटर अंजली कोरे आणि मी सेक्रेटरी नरेंद्र खेडेकर आता येथे अल्पविराम घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या बुलेटिनमध्ये. धन्यवाद.